समाज माध्यमात असत्याचा बोलबाला आहे आणि प्रत्येक जण साम दाम दंड भेदाची चर्चा करतो। म्हणूनच आम्ही घेऊन आलोय साम रिपोर्ट। नमस्कार, मी स्नेहिल। साम रिपोर्ट मध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात, मात्र त्यापूर्वी आपण सगळ्यात महत्त्वाची घडामोड पाहणार आहोत, जी आहे राज्य सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाची। होय, अगदी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे आणि राज्यात याचमुळे वादाची ठिणगी पडली। मात्र सरकारचा हा निर्णय जो आहे तो नेमका काय आहे, का असा निर्णय घेतलाय आणि त्यावर राज ठाकरे, होय राज ठाकरेंनी काय भूमिका घेतलेली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती। शालेय शिक्षण विभागाचा आदेश। मराठीची गळचेपी, हिंदीला पायघड्या। राज्यात जून पासून लागू होणाऱ्या शिक्षण धोरणात भाषा संवर्धनाच्या नावाखाली पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे। राज्यात आधीच मराठी शाळांची संख्या रोडावतीये, त्यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठीबरोबर हिंदी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत। राज्य शालेय शिक्षण विभागानं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदू आहोत, हिंदी नाही म्हणत थेट विरोध केलाय आणि एक्सवर पोस्ट करून राज्य सरकारला जाब विचारलाय। काय म्हणालेत राज ठाकरे, पाहूया। हिंदू आहोत, हिंदी नाही। महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लागण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का? असे अनेक सवाल त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये विचारले। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। भाषा संवर्धनाच्या नावाखाली नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले। भाषा सक्तीची केल्यानं विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा अतिरिक्त बोजा निर्माण होणार नाही का? महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करताना इतर राज्यात मराठी भाषा शिकवणार का? हिंदीसह इतर भाषांचा पर्याय का देण्यात आला नाही? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शालेय शिक्षण विभाग देईल का, की भविष्यातील काही राजकीय गणितं जुळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात हिंदी लादली जातीये? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर सक्तीची हिंदी भाषा जी आहे ती हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। आम्ही हिंदी सक्तीची महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। तर या निर्णयानंतर आशिष शेलार आणि संदीप देशपांडे यांच्यात मात्र जुंपलेली आहे। हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये, हिंदी भाषा सक्तीची केली त्या सक्तीला आमचा विरोध आहे। कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे, पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे। मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील। तर आपण बघतोय एकीकडे हिंदी भाषेची सक्ती झालेली आहे, तर दुसरीकडे मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाच्या गळचेपीचा प्रकार समोर आलेला आहे। कुणी केली मराठी माणसाची गळचेपी? नेमकं काय घडलंय? नेमका हा प्रकार काय? मराठीची गळचेपी करणारे कोण आहेत हे लोक? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। बाहर से आए पेट भरो अच्छी तरह से रहो,
लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम नहीं सिखालेगा। तुम मराठी लोक गंदे हो असं वक्तव्य एका गुजराती व्यक्तीनं केलंय आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उफाळून आलाय. या वादात थेट मनसेनं उडी घेत आपल्या स्टाईलनं उत्तरही दिलं. काल मला फोन आला, ते मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा. त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो. तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली आहे तिकडे जाऊन राहा ना. पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात. ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात. मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी. मुंबईत मांसाहार करण्यावरून परप्रांतीयांनी मराठीचा अपमान केल्याचं उघड झालं आणि त्यातच आता मराठी माणसं घाणेरडी असल्याचं वक्तव्य करण्यापर्यंत या परप्रांतीयांची मजल गेली आहे. मात्र घाटकोपरमध्येच मराठी लोकांची कशी गळचेपी केली जाते त्याची ही करुण कहाणीच रहिवाशांनी सांगितली. मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट विकत द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे. आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे. बरोबर. तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना गुजरात्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही. 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले. मानसिक त्रास देत चाललेत. ग्रुपसारखं पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना जो शिवाय देतो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईडला होतं. आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकत्र टाकायचं. ही त्यांची मानसिकता आहे. तर मराठी माणसावर अन्याय झाल्यास राज ठाकरेंच्या आदेशानुसार कानाखाली आवाज काढणारच असा इशारा मनसेनं दिलाय. तर मराठीचा मान राखण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. आमचे काल मी जो काय व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे. या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढं नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे. आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे. पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही. मुंबईतली मराठीच्या अपमानाची ही काही पहिलीच घटना नाही, तर या आधीही वारंवार मराठीचा अपमान केल्याचं समोर आलं. मराठी ऐकलत पुन्हा एकदा ऐका. मराठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तब्बल 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण आता याच मुंबईत मराठी माणसाला अस्तित्वासाठी लढण्याची वेळ आली आहे. परप्रांतीयांकडून महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचं वारंवार समोर येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला आणि मराठी माणसाला कमी लेखणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारनं वेळीच काही ठोस पावलं उचलली नाहीत, तर सरकारवर विसंबून न राहता मराठी माणसालाच आपल्या अस्मितेचा लढा लढावा लागणार एवढं मात्र निश्चित. वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि आता बातमी आहे वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्यात रंगलेल्या वादाची. चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आणि त्यानंतर आता त्यावर टीका करण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मग मात्र भाजप नेत्यांना चिमटे काढलेत. शिस्तीचा पक्ष म्हणून लौकिक मिरवणारे आता भांडणात दंग आहेत असं म्हणतायत. तर यावर प्रत्युत्तर म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनीही काँग्रेसला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. पाहुयात विदर्भातल्या या 2 ज्येष्ठ नेत्यांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा. केवळ काँग्रेसच भांडते असं नाही, भाजपही जमून भांडते आणि भांडायला लागली की थांबत नाही. काँग्रेस थांबते तरी असे आहे तर भांडण आहे. हा शिस्तीचा पक्ष अशी जी काही कल्पना आणली एकदम शिस्त, जशी कडक टोपी लागते तशी शिस्त. ती कडक टोपी नरम पडली काय की त्याची इस्त्री केली अशी परिस्थिती आली. या काँग्रेस पक्षातले जे नेते आहे त्यांच्यामध्ये एकमत झाल्यासारखं त्यांचं भाष्य होतं. आनंद झाला.
स्वतःच्या घरात न डोकावता दुसरीकडे लक्ष ठेवण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यातूनच काँग्रेस एवढ्या कमी जागांपर्यंत आली आहे. पुढे पाहू त्यांचं अजून किती निवडणुका जिंकणार आहे. अमित शहाच शिंदे गटाचे प्रमुख असल्याचा दावा करण्यात आला आणि या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढायला सुरुवात झाली. मात्र पुन्हा गद्दारीचा मुद्दा का ऐरणीवर आलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमित शहा शिंदे गटाचे प्रमुख. शहांची थेट शिंदेंना तंबी. राऊतांच्या दाव्यानं खळबळ. दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. अहो, हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ठाकरे गटाच्या नाशिकच्या सभेत घुमला आणि शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटानं थेट बाळासाहेबांच्या AI तंत्रज्ञानाच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तर शिंदे गटाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काय संबंध? अमित शहा हे शिंदे गटाचे प्रमुख असल्याचा पलटवार राऊतांनी केला. त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी. बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. बनावट शिवसेना. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई, आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. एवढंच नाही तर सरकारमध्ये शिंदे गटाची नाकेबंदी केली जात असल्याची तक्रार अमित शहांकडे करण्यात आली. मात्र अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचाही दावा राऊतांनी केलाय. तर शिंदे गटानं राऊतांचा उल्लेख थेट कचराकुंडी असा केला. त्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले. आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत. संत्रा राऊत अमित शहा साहेबांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही शिपायचं काम करतायत का? आणखी कसलं काम करतात? त्यांना कसं कळलं का चहा देण्याचं काम करतात जसं सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या दरबारी करतात? ते ऐकायला त्या ठिकाणी गेले होते का शिपायचं काम करत असताना? संजय राऊत उगाच फुकाच्या बाता करू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेचा वाद उफाळून आलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार आणि मतदार त्याला कसं उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कुणी घातले? हे बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी असल्याचा घणाघात देखील एकनाथ शिंदेंनी केला आहे. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ, कहाँ जाएंगे लोग? कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं?
की बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय. एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा एकदा मुंडे प्रेम उफाळून आलेलं आहे. मात्र महंत नामदेव शास्त्रींनी असं नेमकं काय म्हटलं आणि मुंडेंच्या मंत्रिपदासाठी त्यांनी देवाकडे काय मागितलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मुंडेंच्या मंत्रिपदासाठी शास्त्रींची प्रार्थना. राजीनाम्यानंतरही शास्त्री मुंडेंच्या पाठीशी. मुंडेंची काळजी, मग देशमुख परिवाराचं काय? एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं. ऐकलत? सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानियत समोर आली आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री अजूनही मुंडेंचीच काळजी वाहत असल्याचं समोर आलंय. नेमकं काय म्हणालेत नामदेव शास्त्री? तुम्हीच ऐका. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. एवढंच नाही तर वाल्मिक कराड आणि मुंडेंचा संबंध जगजाहीर असताना नामदेव शास्त्रींनी मुंडेंची उघडपणे पाठराखण केली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं. त्यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली जाते. त्यानंतरही नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा पुळका का? धनंजय मुंडेंइतकीच नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाची चिंता वाहणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले. त्यामुळेच नामदेव शास्त्रींनी राजकीय भूमिका घेण्याऐवजी समाजहिताची भूमिका घ्यायला हवी. नाहीतर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू असाच शिक्का शास्त्रींवर बसल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यापैकी एका व्हिडिओ जो आहे तो पब मधला आहे. पबमध्ये हा कासले डान्स करताना दिसतोय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मात्र बंदूक हातात घेऊन जातोय. त्यानं मोबाईल स्टेटसवर लाल किल्ल्यासमोरचा फोटोही ठेवला आहे. त्यामुळे तो दिल्लीत असल्याची शक्यता आहे. रणजित कासले आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचीही माहिती होती. वळूया पुढील बातमीकडे. वक्फ कायद्याविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर आता वक्फला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. लोकसभा राज्यसभेत मंजुरी झालेली आहे आणि वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर तसंच राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही वक्फला स्थगिती का देण्यात आली पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. सर्वोच्च न्यायालयाची वक्फला स्थगिती. याचिकेवर 7 दिवसात केंद्र देणार उत्तर. सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना सर्वोच्च धक्का.
सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या जवळपास 150हून अधिक याचिका दाखल झाल्या होत्या. याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली. यात वक्फ कायद्यातील 2 कलमांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले. वक्फ संदर्भातील 2 कलमांना स्थगिती. वक्फ बोर्ड परिषदेवर बिगर मुस्लिमांची नियुक्ती नको. वक्फ मालमत्ता अवैध घोषित करता येणार नाही. परिस्थिती जैसे थे ठेवा. केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं. दरम्यान केंद्राच्या मनसुब्यांना सुरुंग लावत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले. यावेळी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं. आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं. और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है. सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी. वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीवेळी न्यायालय अंतरिम निर्देश देईल. मात्र विरोधकांनी यावरून केंद्र सरकारला आता घेरण्याचा प्रयत्न केलाय. एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत. सर्व रिलीजन एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही. फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता. हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे. मी त्यांचे आभार मानतो. जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था. जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया. पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है. तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता. हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है. ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ. सभागृहात मध्यरात्रीपर्यंत चर्चा झालेलं वक्फ विधेयक सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या जोरावर पास केलं. त्यानंतर विरोधकांनी या कायद्याला कडाडून विरोध करत संविधानावर झालेला हा हल्ला असल्याचं म्हटलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं 2 कलमांना स्थगिती दिल्यानं आता वक्फबाबत सुनावणींचं सत्र सुरूच राहणार. त्यामुळे 5 मेच्या सुनावणीत काय घडतं हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. नाशिकच्या काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आलेलं आहे. संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेचे निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा समावेश आहे. या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यामध्ये सहभाग घेणं असा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या हिंसाचारात 22 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. तर नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या वादात सातपीर दर्गा ट्रस्ट आणि नाशिक पालिका आमनेसामने आले. कारवाईला स्टे असून देखील महापालिकेनं कारवाई केल्याचा आरोप दर्गा ट्रस्टने केला. तर कारवाई नियमानुसारच असल्याचं पालिकेनं म्हटलेलं आहे. पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे. 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे. तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही. सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहीत आहे की तिथं वाद चालू आहे. हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे. ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? धार्मिक स्थळं म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे 2011चा आणि 2016चा, त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळं निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे. त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय
हायकोर्टाचा जो अद्ययावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धार्मिक स्थळे अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मेधा कुलकर्णी यांनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी यावेळेस लगत असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सलाउद्दीन दर्गा इथं नमाजसाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. अहमदनगरच्या श्रीगोंद्यामधील संत शेख मोहम्मद मंदिर जीर्णोद्धाराचा वाद आता पेटलाय. या प्रकरणी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. मंदिराच्या जीर्णोद्धार आणि यात्रा आयोजनावरून गेल्या काही वर्षांपासून यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्टमध्ये तणाव आहे. संतांचे वंशज आणि ट्रस्टनं मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलाय, तर यात्रा समितीनं आक्रमक पवित्रा घेत मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाद किरकोळ आहे. वाद फक्त नावाचा आहे. म्हणजे मुळात एक गट म्हणतो की हा दर्गा आहे, एक गट म्हणतो मंदिर आहे. माझं म्हणणं आहे दर्गा मंदिर याच्या वादात जाण्यापेक्षा हे संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या या भूमीला काय दिलं याच्याकडे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जे काही संस्कार दिलेले आहेत या संस्कारांचा फायदा, या संस्कारांचा प्रसार होणं गरजेचं आहे. आणि जे आता वंशज म्हणतायत ते येता कथित वंशज आहेत त्यांना म्हणजे इथं मदतीसाठी आमच्या आजोबांनी आणलेलं आहे आणि त्यांनी आता आम्हालाच बाजूला केलेलं आहे त्यांनी. आणि हे पहिल्यापासून म्हणजे 1953 पासून देवस्थान असं हे ट्रस्ट आहे. परंतु या समोरच्या व्यक्तींनी ते 2008 मध्ये दर्गा हजरत मोहम्मद दर्गा असं त्यांनी नाव ठेवून आम्हाला म्हणजे आम्ही खरे वंशज आहेत आम्हालाच त्या ट्रस्टमधून यांनी बाहेर काढलेलं आहे. श्रीगोंद्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गा ट्रस्ट स्थापन केल्यामुळे वाद झालाय. दर्गा ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन केलं आणि यावेळी सभापती बंडा तात्या कराडकर यांनी भेट देत सौगंध मोहम्मद की खाते हैं मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा दिली. आता मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. सौगंध मोहम्मद की खाते हैं, सौगंध मोहम्मद की खाते हैं, सौगंध मोहम्मद की खाते हैं, हम मंदिर बनाएंगे. अभी हमको कोई रोकेगा नहीं. आप सब फिक्र मत करो क्योंकि मोहम्मद साहब हमारे साथ है. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे, तर त्याचे हादरे हे काँग्रेस सोबतच पवारांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचा एक दिग्गज नेता भाजपच्या गळाला लागला. मात्र हा नेता कोण आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपात जाणार. थोपटेंच्या बंडानं बारामतीला हादरा. कारखाना अडचणीत आल्यानं भाजप प्रवेश. राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली. थोपटेंच्या या निर्णयानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेसलाही धक्का बसलाय. तर संग्राम थोपटेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, 3 वेळा भोरमधून काँग्रेसचे आमदार. वडील अनंतराव थोपटे 6 वेळा भोरमधून काँग्रेस आमदार. राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पराभव. भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद होता. मात्र यावेळी लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळेंना घरातूनच सुनेत्रा पवारांचं आव्हान आल्यानं शरद पवारांनी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला मूठ माती दिली. थोपटेंच्या घरी जाऊन त्यांनी नवीन राजकीय समीकरणं जुळवून आणली. परिणामी सुप्रिया सुळेंना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे थोपटेंचं भोरमधील वर्चस्व कायम होतं. आता त्यांनाच पक्षात घेऊन एकाच वेळेस
भाजपनं शरद पवार आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जे अनेक वर्षांपासूनचं भाजपचं स्वप्न आहे की भाजपला त्या ठिकाणी आपली जागा निवडून आणायची आहे, हे स्वप्नाच्या दिशेनं जाण्यासाठीचं भोर हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्या दृष्टीने त्यांची तयारी चाललेली दिसते. याशिवाय एकूणच थोपटे यांचं जे सहकारातलं अस्तित्व आहे, या अस्तित्वामुळे देखील स्वतः अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व टिकवणं यासाठी देखील संग्राम थोपटे यांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा. संग्राम थोपटेंनी मात्र अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या अडचणीत आलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारनं 80 कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं काम केल्यानं अजित पवारांनी हे मार्जिन मनी लोन रद्द केलं. त्यातच विधानसभेतील पराभव झाल्यामुळे थोपटे भाजपवासी होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुढची बातमी, लाडकीच्या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. आता कुठल्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कराराच्या कागदपत्रातील प्रत्येक पानाच्या हाताळणीसाठी दुप्पट पैसे लागतील. हे शुल्क याआधी एका पानासाठी अवघे 20 रुपये होतं, ते आता 40 रुपये करण्यात आलंय. वादग्रस्त पोलीस PSI रणजित कासले आलेले आहेत आणि थेट आपण पाहतोय या पुढे कासले यांच्याशी आपण रणजित संवाद कासले साधूया. काय त्यांचं म्हणणं आहे. पुणे एअरपोर्टवर पोहोचलाय. सर्वजण शांत राहा. त्यामुळे कासलेला अटक करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिली कासले सर्वांना बोलेन मी. कासले सर हो, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. येस बर शांत राहा. मी पहिले आता बघा, मी सरेंडर करणार आहे. बीड पोलिसांना करेल किंवा मग पुणे पोलिसांना करेल मी. मला बोलू द्या. बोला. तुम्हाला संपर्क झालाय का? पोलिसांनी संपर्क केला? सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले. तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, मला माहिती आहे. एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा. जो कुणीतरी कॅप आहे का? थोडस मला बोलू द्या. एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा. कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले, पुरावे काय आहेत का? सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश. एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय आदेश दिलाय का? अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण? बघा, तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत. पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला. पहिले दाखवतो ना. पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं. ते पहिले अकाउंट एक पुरावा घ्या. सर्वांना देतो मी. तुम्ही गडबड करू नका. मी थांबणार. मी जाणार नाही ना कुठेच. मी कुठेच जाणार नाही. थांबा दाखवतो मी. तुम्ही इंस्टाग्रामला तुमच्या ते पुरावे टाकलेले आहेत ना? टाकलेले. तरी पण अकाउंट स्टेटमेंट. मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा. कोणाला माहिती आहे? 23लाच झालं. 21 का 23? एक मिनिट हळूहळू मला बघू द्या. 21/10/24 ना? हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना? बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला. कारण पत्रकारांचं कसं आहे, तुम्हाला काय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले. 7.5 परत केलेत. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. एक थांबा. मी आता त्यातनंच करणार ना. आता काय करणार मी? जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च. बरोबर. हो मैकराज, मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत मी आणि 2.5 राहिलेले आहेत. तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल. परत कसे दिलेत? परत कसे दिले? कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट? सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं. ज्या काही भेटलेलं आहे, हे बघा माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं. 416
तारीख दाखवतो पहिले. एक मिनिट गडबड करू नका. 21/10/24 तारीख बघा. 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणता 465 बॅलन्स होते. ऐका ना, ते एन्काउंटर साठी. एन्काउंटरचं आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. काय ईव्हीएम ला कुठे त्यावेळेस पोस्टिंग कुठे? माझी ड्युटी बघा. तुम्ही 4-5 प्रश्न विचारा. ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती. ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा. तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हा तिथलीच हजेरी. माझं ऑर्डर आहे. सगळे भेटेल तुम्हाला. काय होतं तुम्हाला? हा चुकीच्या पद्धतीने आलेत. धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ ऐकत तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा, उस्मान शेख LCBचे PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून ॲट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल. मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ. कारण काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? FIR आहे ना माझ्याकडे. तुम्हाला सांगताल FIR नंबर आणि कोण? हो लगेच सांगतो ना. हो लगेच त्याला काय. पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते. पोलीस दिल्लीला पण होते. पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता. मला सांगा आता काय म्हणणं? मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका. जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत. पण कोणाच्या अकाउंटला आलेत? त्यांनी पाठवलेत का? माझ्या आलेत का? माझ्या एवढेच आलेत 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताची त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत, माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, पण 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं. मला सस्पेंड केलं. मग मी ही बघावत जे माझ्यावरती 7 बदल्या झालेत माझ्या मित्रांनो, 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं. हा तर तुम्ही हा आवाज उठवा. 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो. ऐका, 4-5 प्रश्न विचारा सगळ्यांना. माझ्या अकाउंटला त्याच दिवशी तुम्ही ब्रीफ करा. 10 लाख रुपये तुम्ही आले, तुम्ही दाखवताय, पण काय बाकीचं? स्वतः शरण जाणार, तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी आले नाहीत. आता मी जाईन इथल्या DCP-कडे वगैरे प्रॉपरच्या, किंवा CP वगैरे, CP ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी. पोलिसांना शरण चॅलेंज ऐका ना, सिस्टीमच्या विरोधात लढणं. चॅलेंज का केलं सांगतो ना. हा चॅलेंज का केलं की चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी, काही माझ्या मित्रांनी, काही माजी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर, असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय. त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू. काय 8 दिवसाची जेल होईल, 15 दिवसाची जेल होईल. 100 चॅनलची घेतली भेट आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाहीत. म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली आहे. आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न EVMचा. तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की EVM जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती.
EVM जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले, बस सगळे उत्तर. 10 लाख रुपये काय जमा केले? धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती, आणि EVM पशी तुम्ही थांबायचं नाही. परत विचारू नका. बोलले का कधी? स्वतः येतात का धनंजय मुंडे? बोलले का तुम्हाला कधी? नाही नाही नाही. त्यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड आलेले, वाल्मिक कराड आलेले, सांगितलं ना वाल्मिक कराड. हो हो वाल्मिक कराड आले. हो मला भेटले ते. वाल्मिक कराड. हो हो 10 लाख येणार आहेत. हो वाल्मिक कराड. माझ्या एक परळीच्या वरती ते राखेचं ज्या ठिकाणी आहे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही हात खाली घेऊन. नाही घ्यायचं ते घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. हां तर हां मला डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा BP पुन्हा वाढतो. एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही. सांगतो ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी ठरलं काय नाही, शांत राहण्यास मला सांगितलं होतं. तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली आहे, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं. कासलेजी आता आपण कासलेजी भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत. आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत, सचिन पांडकर सुद्धा आहेत. ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे, ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. सगळ्यांना भेटतात. सचिन पांडकर ॲडिशनल SP जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ॲडिशनल SP. त्यांच्यावर तुमचा आरोप काय? दुसरा हा एक मिनिट एन्काउंटरच्या विषयाकडे येऊ. एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त माहिती आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं जे हो पहिले हळू सांगतो. बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हां तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. 25 कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम, आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू. ही जी घटना तुम्ही हे जे म्हणता, ही जी घटना म्हणताय ना एन्काउंटरची, वाल्मिक कराड कोण भेटलं, कधी भेटलं, कुठे चर्चा झाली, काय? बघा सांगताय की एक अधिकारी भेटला होता IPS, तुम्ही पहिल्यापासून म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना. तुम्ही आतापर्यंत हे तर करा, आपला अर्ज तर करा माहिती अधिकार, तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल. बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नावं स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय, कंट्रोलची डायरी, पोलीस स्टेशन. बघा हे सगळे, अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्यानं SPचं नाव आठवत नव्हतं, तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात. IPS आणि IAS फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आडनाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी. ऑफर आली एन्काउंटरची ना, ती कुणी आली, कितीदा चर्चा झाली, कुठं बैठका झाल्या, काय ते सांगा. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी. हां त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या, जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरावे आहेत. चोरी झाली, घरपुडी झाली माझ्या घरात, मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही व्हिडिओ टाकलाय मी सगळं काल. भरपूर पुरावे होते. तिकडे आता ते मी गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर. जामीन होईल ना 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, 6 महिन्यानं, का जामीन होणार नाही?
अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते आता? कारण का ते एकदा आता बघा, फोडलंय. तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं. काय महत्त्वाचे पुरावे होते? माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते. कुठलं गाव आहे सर? नाही नाही, बीड बीड मधलं कुठलं गाव? बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो 1 किलोमीटरच्या अंतरावरती GST भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका MPSCच्या विद्यार्थ्याच्या समोर MPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. तुम्ही म्हणताय घरात महत्त्वाचे पुरावे होते. काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं, ते पुरावे मी घरात ठेवलेले. CCTV वगैरे काय आहेत का घरात? नाही CCTV भेटतील ना, GST भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठलेच ठेवत नाहीत. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना, तरी आले असतील तुम्हाला भेटायला? बंद दारा, हा फोन आलेले आहेत बंद दाराड. हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता. कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डॉट 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 जोडा ना तुम्ही. मलाच का निवडली ही ऑफर द्यायला? हा, कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्यात. इसुप वडगाव, बर्दापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेल्या आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच हे एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना तर भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काय बोलत नाहीत, बाहेर पडत नाहीत. येस नो. तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का? नाही ह्याचे काय नाही. मी नकार दिला ना, या ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही. जी न्यायदेवता शिक्षा देईल. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे तुमचा. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्यायचं? नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता 1 गुन्हा दाखल झाला, जो महिन्याभरापूर्वी बोललो मी, खोटा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले, त्यांनाही वाईट वाटतंय. तोही आज माझा मित्र 10 फोन करतो 100 की जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा, अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा, अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील ते. म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, टायरामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं. इलेक्शन कमिशनला कळवलं होतं का? हा, ॲडिशनल SP साहेब पांडकर यांना कळवलं होतं, SP ना कळवलं होतं. SP नंदकुमार ठाकूर त्यांचेच आहेत, त्यांचे कॉल डिटेल घ्या ना.